बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे क्वेश्चन सी, फर्स्टमधला सी. ठीक आहे, फर्स्टमधलं सी काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन 0 to 1 लिमिट दिलेलं आहे बघा 1/4 + x² dx म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे हा. तर याचं सोल्युशन बघू आपण. बघा सोल्युशन, लेट्स I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1 1/4 + x² dx. ठीक आहे, मग याला आपण कसं लिहू शकतो आता, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to 1 1/2² + x² लिहू शकतो. ठीक आहे, आणि हा dx ॲज इट इज. मग इथं फॉर्म्युला यूज करायचा. फॉर्म्युला कोणता यूज करायचा, इंटिग्रेशन ऑफ 1/a² + x² dx. या असं जर असेल तर काय येतं, या असं जर असेल तर येतं बघा 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x/a + c. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार काय करायचं, सोल्युशन काढायचं. मग बघा I इज इक्वल्स टू, मग इथे येणार ब्रॅकेट, त्याच्यानंतर इथं काय येतं 1/, आता बघा इथं a म्हणजे काय आहे 2a. ठीक आहे, 1/2 इंटू tan इनवर्स ऑफ x म्हणजे काय इथं x आहे आणि a म्हणजे काय 2a, ब्रॅकेट कंप्लीट 0 to 1. ठीक आहे, मग इथे येणार I इज इक्वल्स टू, मग एकदा काय करायचं एक्सच्या जागेवरती, आता बघा इथं हा जो 1/2 याला आपण बाहेर घेऊ. 1/2 ब्रॅकेटमध्ये येणार tan इनवर्स ऑफ 1/2, कारण की एकदा आपण अप्पर लिमिट पुट केलं एक्सच्या जागेवरती, मायनस tan इनवर्स ऑफ 0/2. ठीक आहे, म्हणजेच I इक्वल्स टू काय येणार आता 0/2 म्हणजे 0 आहे. मग इथे येणार I इज इक्वल्स टू 1/2 tan इनवर्स ऑफ 1/2. ठीक आहे, कारण की ही टर्म जी आहे 0 होऊन जाणार आणि फायनल आन्सर काय आलं मग आपलं, I इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, याला आपण डायरेक्ट इथं पण घेऊ शकतो. ठीक आहे, बघा इथं आपण काय केलं, स्टार्टिंगला 4च्या जागेवरती 2चा स्क्वेअर लिहिला, नंतर हा फॉर्म्युला अप्लाय केला. ठीक आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे फॉर्म्युला आपण ग्रीन पेननं लिहित राहतो. ठीक आहे, आणि ठीक आहे, आपण हे सॉल्व केलं आहे. तर याच्यामध्ये काही नाही, फक्त 1/a² + x² dx फॉर्म्युला यूज केला. इथं डेफिनाइट इंटिग्रेशन होतं. ठीक आहे, तर डेफिनाइट इंटिग्रेशनमुळे काय झालं, इथं आपल्याला डेफिनाइट इंटिग्रेशनमुळे इथं लिमिट अप्लाय करावं लागली. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण एकमेकांमधून मायनस केले. ठीक आहे, तर इथं 0/2 0 आलं, म्हणून ही टर्म काय पूर्ण 0 झाली. फक्त इथं काय राहिलं 1/2 इंटू tan इनवर्स ऑफ 1/2 राहिलं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करू.